नमस्कार. सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण पाहणार आहोत कर्माचा सिद्धांत भाग 3. तर हे स्वामींचे विचार किंवा हे सुंदर विचारांची संकल्पना ही जी छोटीशी स्वामी सेवा आहे, सर्वांपर्यंत हे विचार पोचवण्याचे एक छोटासा उद्देश, छोटीशी स्वामी सेवा सर्वांसाठी. आज आपल्याला सर्वांच्या मनात एकच प्रश्न उद्भवतो की मी जप करतोय किंवा मी अनुष्ठान केलेलं आहे किंवा मी ही जी काही सेवा करतोय, पण एखाद्याला गुण लवकर येतो, एखाद्याचं काम लवकर होतं आणि एखाद्याचं काम उशीर होतं, एखाद्याचं 2 महिन्याने होतं, एखाद्याचं 6 महिन्याने होतं आणि एखाद्याचं स्वामींना केलेली प्रार्थना 1 वर्षानंतर देखील मनोइच्छा पूर्ण होते. तर हे असं कसं काय? तर इथे संयम, श्रद्धा आणि सबुरी म्हणजे संयम राखला पाहिजे, वाट पाहिली पाहिजे आणि श्रद्धा दृढ असली पाहिजे. आपण केलेलं कुठलं कोणतंही चांगलं कर्म असू दे, ह्याचं फळ आपल्याला उशिरा का होईना ह्याचे चांगले फळ मिळणार हे नक्की असतं. कारण प्रत्येक जीव हा, प्रत्येक आत्म्याचा प्रवास हा स्वतंत्रपणे प्रारब्ध कर्म असतात. अनंत जन्मांचा प्रवास असतो. प्रत्येक आत्म्याचा स्वतंत्रपणे अनंत जन्माचा प्रवास असतो. त्याप्रमाणे त्या आत्म्याचे स्वतंत्रपणे कर्माचे भोग त्याच्या वाट्यात चालतात आणि त्याप्रमाणे त्याच्या कर्माचे त्याला फळ उशिरा किंवा लवकर हे मिळतेच, पण मिळते नक्की. कुठलेही चांगले कर्म केले तर उशिरा का होईना त्या कर्माचे फळ हे नक्की मिळते. कर्माचा न्याय उशिरा होतो पण चुकत नाही. कर्माच्या पुस्तकात काहीही लपून राहत नाही. दुसऱ्यांना दिलेले दुःख परत फिरून आपल्याकडेच येते. आज तुम्ही जे पेराल तेच उद्या उगवणार आहे, हे लक्षात घ्या. वेळ सर्वांना उत्तर देते. नशिबापेक्षा कर्म मोठं असतं. प्रत्येक कृतीचा हिशोब हा होतच असतो. ईश्वराचं गणित कधीच चुकत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या जीवनात कुणी काही उलटपालट केली तर तुम्ही शांत राहा. कारण कालांतराने वेळ ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर समोर येतं. ईश्वराचं गणित कधीच चुकत नाही. कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगले असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते. म्हणूनच नेहमी चांगले कर्म करणे गरजेचे आहे. कर्माचा न्याय हा होतोच. ईश्वराच्या घरात देर आहे पण अंधेर नाही. त्यासाठी संयमाने राहा. स्वामींच्या कृपेची वाट बघा आणि तुमची साधना किंवा तुमचा जप, तुमची साधना, तुमचे अनुष्ठान मध्ये सोडून देऊ नका. आज ना उद्या स्वामी कृपा ही नक्कीच होते. तुम्हाला तुमच्या कर्माचे, सत्कर्माचे फळ हे स्वामी कृपेने नक्कीच मिळते, 100% मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.